जे काही माहिती तुम्ही सादर केलेली आहे ती आतापर्यंत सक्रिय मानण्यात आली, आता त्याची कागदपत्र द्या. तर मोठ्या प्रमाणात केवायसी झाली नाही. जवळपास 9 महिने सातत्याने पाठपुरावा केल्यानंतरही ज्यांनी केवायसी केली नाही ते अर्थातच कुठल्या तरी एखाद्या निकष पार पाडत नाही म्हणून त्यांनी केवायसी केली नाही. 1,70,00,000 महिला ज्या आहेत या निकष पूर्ण पार करतात, त्यांची केवायसी झालेली आहे, त्यामुळे त्यांना लाडक्या बहिणीचे पैसे मिळत राहतील. ज्यांनी केवायसी केली नाही त्यांना आता आम्ही पैसे देणार नाही. आणि आजही यांच्यापैकी कोणी जर केवायसी करणार असेल तर आम्ही दंड करायला तयार आहोत. नमस्कार, आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून प्रेमपूर्वक स्वागत आहे. लाडकी बहीण योजना KYC गुड न्यूज. 65 लाख लाडक्या बहिणी त्यांची KYC राहिलेली आहे आणि त्यामध्ये भरपूर अशा लाडक्या बहिणी आहेत की त्यांची KYC चुकलेली पण आहे. आणि ज्या लाडक्या बहिणी अशा आहेत की त्यांनी KYC केलेली आहे पण तरी पण त्यांचे हप्ते बंद झालेले आहेत. आता KYC करूनही हप्ते बंद झालेत, या पाठीमागे काय कारणे आहेत ते तर आपण बघणारच आहोत. परंतु यामध्ये गुड न्यूज काय ते तर तुम्ही पाहिलंच. आत्ताच मुख्यमंत्री साहेबांनी काय सांगितले की तुम्ही म्हणजे आता 1,70,00,000 लाडक्या बहिणी या योजनेमध्ये आहेत. आता त्याचं पुन्हा याचं प्रमाण कमी झालेलं आहे, हा आकडा पुन्हा खाली आलेला आहे. आता लाडकी बहीण योजनेमध्ये फक्त 1.5 कोटी लाडक्या बहिणी राहिलेल्या आहेत. आणि आता आधी 85 लाख होत्या, आता 92 लाख लाडक्या बहिणी या योजनेतून अपात्र झालेल्या आहेत. आता 92 लाख आकडा हा परत कसं काय वाढला ते पण आपण बघणार आहोत. आणि मुख्यमंत्री साहेब काय म्हणाले की ज्यांना KYC करायची आहे त्यांच्यासाठी आम्ही पुन्हा विंडो ओपन करायला तयार आहोत. म्हणजेच KYC प्रक्रिया आम्ही पुन्हा सुरू करायला तयार आहोत. मग हो, लाडक्या बहिणींना KYC करायची आहे. किती? 65 लाख लाडक्या बहिणींना KYC करायची आहे. आणि आता आपल्या व्हिडिओवर किती कमेंट येतात? फार फार तर 10 कमेंट येत असेल. मग फक्त 10च लाडक्या बहिणींना KYC करायची आहे का? नाही, 65 लाख लाडक्या बहिणींना KYC करायची आहे. तुम्ही जर KYC तुमची केली तरच तुम्हाला आता पुढे पुन्हा हप्ते सुरू होणार आहे. मग फक्त 10 कमेंट केल्या आणि फक्त 2-5 हजार बहिणींनी हा व्हिडिओ पाहिला तर KYC प्रक्रिया सुरू होईल का? मुळीच नाही. त्यासाठी म्हणूनच आपण दररोज आपल्या चॅनलवर KYC विषयावर व्हिडिओ आणत आहोत. का व्हिडिओ आणत आहोत तर आपण या चॅनलवर आपल्या या चॅनलवर KYCचा मुद्दा आपण लावून धरलेला आहे. का? कारण की जेव्हा तुम्ही 65 लाख लाडक्या बहिणी हा व्हिडिओ बघतील तेव्हा सरकारपर्यंत हा व्हिडिओ पोहोचणार आणि सरकार खडबळून जागा होणार. कारण की जेव्हा हा व्हिडिओ 65 लाख लाडक्या बहिणींपर्यंत पोहोचेल ना तेव्हा हा व्हिडिओ सरकारपर्यंत पोहोचेल आणि तेव्हा सरकार जागं होईल. आणि मग नंतर सरकार लवकरात लवकर KYC प्रक्रिया सुरू करेल. कारण की जूनमध्येच KYC प्रक्रिया सुरू होणार होती परंतु अजूनही झालेली नाही. जून संपण्यात आलेला आहे. आज आहे 24 जुलै 2026. तरीसुद्धा KYC प्रक्रिया सुरू झालेली नाही. का? कारण की बहिणी ज्यांची KYC राहिलेली आहे अशा बहिणी काही इंटरेस्टच दाखवत नाही आहे. कारण की
काय म्हणाले मुख्यमंत्री की तुम्हाला जर पुन्हा ई-KYC करायची असेल, तुम्हाला जर ई-KYC करण्यामध्ये पुन्हा इंटरेस्ट असेल तर तुम्ही तसं कळवा, तरच आम्ही पुन्हा विंडो ओपन करायला तयार आहोत. मग माझ्या प्रत्येक लाडक्या बहिणीला मला प्रत्येक व्हिडिओमध्ये हेच सांगावं लागत आहे की तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त बहिणींपर्यंत 65 लाख लाडक्या बहिणींपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. हा व्हिडिओ सगळ्यांना मिळू द्या. 65 लाख लाडक्या बहिणी जेव्हा हा व्हिडिओ बघतील तेव्हा आपला मुद्दा यशस्वी होईल, तेव्हा ई-KYC प्रक्रिया सुरू होईल आणि माझ्या सगळ्या लाडक्या बहिणींची 65 लाख लाडक्या बहिणींची ई-KYC पूर्ण होईल आणि मग नंतर तुम्हाला पुन्हा सर्व हप्ते, सर्व लाभ मिळायला सुरुवात होईल. त्यासाठी सगळ्या लाडक्या बहिणी तुम्ही सपोर्ट करा, कमेंट करा आणि हा व्हिडिओ 65 लाख लाडक्या बहिणींनी बघितला पाहिजे. लाडक्या बहिणी बघा, मला माझ्या सगळ्या 65 लाख लाडक्या बहिणींसाठी मला लढायचं आहे. मी तुमच्यासाठी लढत आहे. मग मी या लढाईमध्ये मी एकटीच लढू का? मी एकटीच ओरडू का? मी एकटी ओरडायला तयार आहे, मी एकटी लढायला तयार आहे. परंतु मी एकटी ओरडल्याने, मी एकटी लढल्याने हा मुद्दा सरकारपर्यंत पोहोचेल का? नाही. म्हणून काय म्हणतात ना, साथी हात बढाना साथी रे. म्हणून तुम्ही सगळ्यांनी मला साथ द्या, सपोर्ट करा. तुम्ही काय करायचं आहे, फक्त ई-KYC प्रक्रिया लवकर सुरू करा. ताई आमचा सपोर्ट आहे एवढीच कमेंट करा आणि हा व्हिडिओ सगळ्यांना शेअर करा. बस एवढंच म्हणणं आहे माझं. बाकी मला तुमच्याकडून काही नको ताई. हे बघा, तुम्हाला माहीत आहे का ताई, बघा मी तुम्हाला पूर्ण सगळं सविस्तर अपडेट देते आता. हां, आधी 85 लाख होत्या, आधी म्हणजे जूनमध्ये 85 लाख लाडक्या बहिणी अपात्र होत्या. आता तो आकडा किती झाला आहे, 92 लाख. म्हणजे पुन्हा त्यामध्ये किती भर पडली, 7 लाख लाडक्या बहिणींची. आता टोटल 92 लाख लाडक्या बहिणी या अपात्र ठरलेल्या आहेत. त्यामध्ये 28 लाखांपेक्षा जास्त बहिणी बीड जिल्ह्यामधील आहेत. बीड जिल्ह्यामधील लाडक्या बहिणी या किती आहेत, 28 लाख. आणि आता या 28 लाख लाडक्या बहिणी अपात्र झालेल्या आहे. लाडकी बहीण योजनेपासून या आता बाहेर पडलेल्या आहेत. मग आता बघा, आता यामधील 55 ते 60 लाख म्हणजे हा जूनचा आकडा आहे बरं का. आता त्या 65 लाख झालेल्या आहेत. म्हणजे 65 लाख लाडक्या बहिणींची तर ई-KYC राहिलेली आहे, त्यामुळे त्या योजनेपासून वंचित झालेले आहे. आणि यातील 92 लाखातील किती आहे, 25 ते 30 लाख लाडक्या बहिणी अशा आहेत की त्या नियमांमध्ये आणि निकषांमध्ये बसत नाही. म्हणजे त्यांच्याकडे 4 व्हीलर आहे, स्वतःचं घर आहे, किंवा त्यांच्या घरातील कुटुंबातील कोणी व्यक्ती टॅक्स भरत आहे किंवा सरकारी विभागात कार्यरत आहे. अशा पद्धतीने त्या नियमांमध्ये आणि निकषांमध्ये बसत नाही. आणि 60 ते 65 लाख लाडक्या बहिणी ई-KYC अभावामुळे त्या अपात्र झालेल्या आहेत. मग आता अशा पात्र लाडक्या बहिणींसाठी विंडो ओपन करायला पाहिजे सरकारने. आणि आता यामध्ये बघा, सगळ्याच लाडक्या बहिणी आहेत, निराधार आहेत, विधवा आहेत, परित्यक्त्या आहेत, एकल आहेत, घटस्फोटित आहेत. या बहिणींकडे कागदपत्र नव्हती, त्यामुळे या बहिणींची ई-KYC राहिलेली आहे. वेगवेगळ्या अनेक कारणांमुळे 65 लाख लाडक्या बहिणींची ई-KYC राहिलेली आहे. तर आपण हे पण सरकारला सांगत आहोत की तुम्ही सोप्या पद्धतीने ई-KYC प्रक्रिया सुरू करा.